नमस्कार, मी बाळा राणे. आज आमच्या वडिलोपार्जित म्हणजे पूर्वंपार म्हणजे पाकिस्तान क्वेट्टा चमन नंतर जर आमचं हे घर असेल त्यावेळीचं मी पहिल्यापासून सांगतो. नमस्कार, आज तारीख आहे 9 ऑगस्ट 2024 आणि मी आलोय आता आमच्या अनाव वेशी कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील कुडाळ तालुक्यातील आमच्या गावी अनाव वेशीवाडी येथे. इथे मी का आलोय तर आजच मी जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ओरोस येथील इथे मी उपोषणाची आज नोटीस देऊन आलोय. ती कशासाठी आहे, काय आहे विषय, तो मग नंतर मी कुडाळला गेल्यानंतर सांगेन वेळ काढून. तर मी फक्त आज एवढंच सांगतोय की इथे आज तुम्हाला इथे फोटो दिसतोय बघा. नाव काय आहे? कैलासवासी गणपतराव रावजीराव राणे उर्फ आबासाहेब. यांचं मृत्यूचं तारीख दाखवली आहे 20 ऑगस्ट 1947. आठवतंय का बघा? 20 ऑगस्ट 1947. मित्रांनो, 20 ऑगस्ट 1947ला क्वेट्टा बलुचिस्तान असं इथे नाव दिलंय बघा. ह्यांची आता हे 20 ऑगस्ट 1947 आणि आता पुन्हा 9 ऑगस्ट 2024 हा जर काळ बघितला तर जसे हे आमचे राणे कुटुंबियातले गणपतरावजीराव राणे मारले गेले होते तसंच कृत्य, तशीच वेदना आणि तसंच प्रकार आज बांगलादेशात आपल्या बाजूच्या देशात घडलाय आणि इथे घडायला वेळ लागणार नाही. म्हणून आज मी जिल्हाधिकारी कार्यालय यांना उपोषणाची नोटीस दिली आहे. तर उपोषणातून काय मांडतोय ते इथे राहून राहून सांगण्याची काय मला गरज वाटत नाही. मी फक्त इथे का आलोय ते सांगतोय. तर मध्यंतरी यापूर्वीचे कुडाळ पोलीस निरीक्षक, महिला पोलीस निरीक्षक होत्या, त्यांनी म्हटलेलं की बाळा राणे तुम्हीच का बोलताय, कोणत्याही विषयात तुम्हीच का बोलताय. तर त्याचं उत्तर आज मी सांगतोय. आज बरोबर मुहूर्त आहे हे सांगण्याला की मीच का, तर माझे पूर्वज असे मारले गेले होते. जरा गप्प राहशात, मी 5 मिनिटात जातलंय. तर इथे पूर्वज मारले गेले होते आणि आमच्या इथे हे पूर्वज मारले गेले होते. आज आम्ही केव्हा मारले जाऊ आणि आमची मुलं केव्हा मारली जातील सांगता येत नाही. कारण हिंदूंसाठी कोणच सरकार लक्ष देत नाही. जे काय देतायत, कसं देतायत मला काय माहिती नाही. मला काय राजकारणात उतरायचं नाही. मला फक्त आज सांगायचं आहे की आज माझ्यावरही वेळ आली आहे. हिंदू धर्म सोडून बाळा राणे बाळा खान बनणार. 15 ऑगस्ट नंतर बाळा राणे बाळा खान बनणार. का बनणार? त्याला हौस आहे हिंदू धर्म सोडायची. बरीच कारणं आहेत. कोणती कारणं आहेत ती त्या दिवशी 15 ऑगस्टला मी सांगेन. मी फक्त एकच सांगतोय की जुन्या आठवणी ताज्या केल्यात. नागपंचमीचा दिवस आहे. मी सगळ्यांना जाहीर आवाहन करून सांगतोय, ह्या व्हिडिओचे काय पडसाद होतील मी भोगायला तयार आहे. मी मरायला तयार आहे. मी काय होईल ते तयार आहे. मी आज नागपंचमीच्या दिवशी सांगतोय की कोणत्या नागाला दूध पाजायचं हे ठरवा. ज्याला दूध पाजताय तोच तर दोष करणार नाही ना, ह्याची काळजी घ्या. आणि हिंदू धर्माला संपवण्यासाठी फक्त पाकिस्तानीच हवेत असे नाहीत. आपल्या घरात, आपल्या दारात, आपल्या अवतीभोवती सुद्धा असतात. त्यांच्यापासून सुद्धा सावध राहा. आणि ही आता मोठी घराणी, मोठी घरं ह्यांची एकजूट संपत चालली आहे. हिंदूमध्ये हम दो हमारे दो सुद्धा कुटुंब व्यवस्थित राहत नाहीये. तर ह्या घराण्याचं आणि आमच्या कुटुंबाचं काय सांगावं. मी फक्त आज एकच विषय सांगायला आलोय. बाकीचं काय आहे ते 15 ऑगस्टला मी सांगणार. माझा प्राण गेला तरी चालेल. आणि कदाचित आज मी नागपंचमीला आलो, हा कदाचित माझ्यासाठी बाळा राणे म्हणून शेवटचा सण असेल. किंवा यंदाची चतुर्थी मी बघणार की नाही मला माहिती नाही. किंवा यंदाच्या चतुर्थीला आलो तर 15 ऑगस्ट नंतर जर यायचं असेल तर बाळा राणे म्हणून मी असणार की बाळा खान म्हणून असणार हे प्रशासनाच्या हातात आहे. काही गोष्टी आहेत त्या आता उघड करत नाहीत. कारण प्रत्येक गोष्टीला एक वेळ आणि काळ असतो. आज फक्त एकच सांगतो, नागपंचमीच्या दृष्टिकोनातून आज कोणत्या नागाला दूध पाजायचं आणि कोणत्या नागापासून सावध राहायचं हे मी तुम्हाला सांगतोय. आणि मला कोण ठेचायचं असेल, कोणाला मारून टाकायचं असेल तर मी आजपासून बिनधास्त आहे. या अगोदरपासूनच मी बिनधास्त चॅनलच्या माध्यमातून मी बिनधास्त होतो. आता जे काय होईल त्याची इतिहासात नोंद होईल एवढंच मी तुम्हाला सांगतोय. आणि अशा घराण्यातले गणपतरावजीराव राणे जसे 20 ऑगस्ट 1947 रोजी, माझी जरा 2 मिनिट, 20 ऑगस्ट 2047 रोजी जसे
मृत्युमुखी पडली, त्यांची बॉडी पण सापडली नाही. हीच अवस्था आमच्या हिंदूंची भविष्यात होणार आहे. त्याच्यामुळे मला कोण कायदे काय उचलून कुठे आतमध्ये टाकतील, कोण ठेचेल, कोण कापून टाकेल, मला त्याची काही फिकीर नाही. मी हे जे काही करतोय ते पुढच्या जमातीला, पुढच्या आमच्या हिंदू जे कोण म्हणून हिंदू म्हणून जे जगतील, मी हिंदू म्हणून म्हणण्यापेक्षा मी भारतीय नागरिक म्हणून इतके दिवस जगलो होतो. आता मी सांगतोय 15 ऑगस्ट पासून हिंदू म्हणून जगण्यापेक्षा मुसलमान म्हणून मी जगलेलं मला आवडेल, एवढं मी सांगतो. आणि ह्या घरात राहून सांगतो, ह्याच घरात बाबाजी सुभाष राणे म्हणजे बाबाजी ज्यांचं नाव बाजूच्या फोटोमध्ये आहे, त्यांचं नाव ज्यांनी घर बांधलं, त्यांचे इथे काहीतरी आहे पूर्वपुण्याई. म्हणून मी इथे सांगायला आलो की जे गणपतरावजीराव राणे क्वेट्टा बलुचिस्तानमध्ये मारले गेले, त्यांची बॉडी सापडली नाही, उद्या ह्या घरातले सुद्धा आणि बाकी सगळ्या घरातले हिंदू मारले जातील, तेव्हा बोंब मारून ओरडून आणि निदर्शनं करून काही होणार नाही. काय होईल ते होऊ देत. मी 15 ऑगस्ट पासून का मला हिंदू धर्म सोडून मुसलमान बनावं लागतंय, बाळा राणेला बाळा खान का बनावं लागतंय, एकेकाचा पर्दाफाश करणार आणि एकेका गोष्टीवर मी बोलणार. जय हिंद, जय भारत. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला बॉर्डरवर दाखवलेलं, पाकिस्तान क्वेट्टा चमन भागातून आमचे हे राणे औषध जे आले, हे बिचारे आजोबा मारले गेले, पण हे पठाणी वेशातून आले आणि हिंदू देश हिंदुस्तान इथे झाला म्हणून हिंदू म्हणून इथे आले. आज अशी अवस्था आली आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आपल्या भारत देशात रोहिंग्या मुस्लिम आलेत. माझा स्थानिक मुस्लिमांना कधीच विरोध नव्हता. आम्ही ऐक्याची भावना आमच्यात होती आणि पुढेही राहील. पण कोणतरी बाहेरचे येऊन कान फुकतायत आणि आमच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र चाललंय. काय चाललंय ते येत्या काळात कळेल. दरवेळी मी बोलून सांगून माझ्याकडे पुरावा मागत बसू नका. प्रत्येकाला माहिती आहे काय चाललंय. मलाच फक्त तोंडाने का ते सांगायला लावता. मी एकच सांगतोय, मुरारराव राणे हे पठाणाच्या वेशातून आले, हे हिंदुस्तान म्हणून. आता आमचे पुन्हा जाळपोळ झाली, आमची प्रॉपर्टी सोडून आम्ही कुठे जायचं. कोणता असा देश राहिलाय की हिंदूंसाठी तो त्याला स्वीकारेल, हिंदू धर्म म्हणून स्वीकारेल. आणि एक लक्षात ठेवा, नुसते पाकिस्तान दर्जेने काही संस्था किंवा कोण घटक आलेत ते आमचं हिंदू धर्म नष्ट नाही करत आहेत. आपल्याच गावातली भावकी, आपल्याच गावातला भाऊबंद आपल्या नरडीचा घोट गायला उठलाय, ते पहिले आपल्याला संपवत आहेत. असं लक्षात ठेवा, मी तुला मारणार, तू मला, कोण इथे शिल्लक राहणार नाही. ही घरं कोणाची कोणी खाऊन जातील. अजूनही वेळ गेली नाही, सावध व्हा, अजूनही वेळ गेली नाही. मला उचलून आतमध्ये टाकतील, जेलमध्ये टाकतील, मला कोण फासावर टाकेल, माझा कोण गळा कापेल. त्याच्यानंतर तरी तुम्हाला अक्कल येईल का? अक्कल येईल का? अक्कल येईल का? कोणत्या नागाला दूध पाजायचं आणि कोणत्या नागापासून सावध राहायचं, ह्या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही बोध घ्याल का? अरे बोध घ्याल का? अरे बोध घ्याल का? वंदे मातरम. भारत माता की जय.